सातायातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला। तब्बल 22 वर्षांनंतर सातायाला यजमानपदाचा मान मिळाला होता। अंतिम फेरीत पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान महेंद्र गायकवाड आमनेसामने आले होते। मात्र सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 18 सेकंदात पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्याने 30 मिनिटांची चितपट वायदा कुस्ती थांबवावी लागली। महेंद्र गायकवाडने डाव टाकताना पृथ्वीराजचा हात मागे पिळल्याने त्याच्या हाताला दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला। महेंद्रने मुद्दामहून हात पिळल्याचा आरोप होत असताना महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने मात्र महेंद्र गायकवाडचे समर्थन केले आहे। सिकंदर शेख म्हणाला की महेंद्रने टाकलेला डाव नियमांनुसार योग्य होता। पाठीवर हात घेणे नियमात बसते, मात्र हात वर ओढणे चुकीचे ठरते। महेंद्रने हात योग्य काटकोनात घेतला होता आणि त्याचा डाव नियमानुसारच होता, असे सिकंदरने स्पष्ट केले। तसेच महेंद्र हा डाव अनेक मैदानांमध्ये वापरत असल्याचेही त्याने सांगितले। पृथ्वीराजचा हात वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा हात उभा झाला आणि त्यामुळे दुखापत झाली। यात वाद निर्माण होण्यासारखे काही नसल्याचेही सिकंदर शेख म्हणाला। संपूर्ण स्पर्धा नियमांनुसार आणि यशस्वीपणे पार पडल्याचेही त्याने नमूद केले। यावेळी सिकंदर शेखने आणखी एक खुलासा करत सांगितले की त्याला स्पर्धेसाठी विशेष प्रवेश देण्याबाबत दूरध्वनी आला होता, मात्र सध्या सरावात नसल्याने त्याने सहभागी होण्यास नकार दिला। दरम्यान हिंद केसरी विजेता महेंद्र गायकवाड याला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार मोटार आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेता पृथ्वीराज मोहोळ याला ट्रॅक्टर देण्यात आला। महेंद्र गायकवाडने भावना व्यक्त करत सांगितले की महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो 3 वेळा पराभूत झाला होता, मात्र अखेर त्याने आपल्या चुलत्यांचे काकासाहेब गायकवाड यांचे स्वप्न पूर्ण केले।